So today is our second session and the topic is engineering the mind. So once Martin Luther King, great, he says, we have guided missiles but we have misguided men. आज आपण बघतो एवढी मोठी आपण प्रगती केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपण प्रगतीचं शिखर गाठलंय. परंतु तरी सुद्धा कुठेतरी जसं मार्टिन लुथर किंग म्हणतोय की वी हॅव गायडेड मिसाइल्स बट मिसगायडेड मॅन. तर समजा एखादी आर्मी आहे, एखाद्या आर्मीसाठी सगळ्यात घातक शत्रू कोणता असेल? समजा आपण एक्झाम्पल घेऊ, इंडिया पाकिस्तान. समजा इंडियाची आर्मी आहे, बरोबर. इंडियन आर्मीसाठी सगळ्यात घातक कोणता शत्रू असेल? पाकिस्तान आर्मी मधला कोणत्या पोस्ट असणारा सोल्जर? एअरफोर्स. ओके, अजून पण काही गेस करू शकता? कोणता शत्रू म्हणजे कोणत्या फील्ड मधला शत्रू सगळ्यात जास्त घातक ठरू शकतो? यांनी सांगितलं एअरफोर्स. अजून क्रोध. अच्छा, हे म्हणजे सटल पातळीवर झालं, सूक्ष्म पातळीवरती झालं. आपण विचार करतो जसं यांनी एअरफोर्स सांगितलं, कोणी मिळलं नाही. एअरफोर्स पेक्षा हा सोल्जर जो असतो हा घातक असतो. पॉलिटिक्स. पॉलिटिशियन्स हा वेगळा भाग झाला. सैन्यामध्ये आपण विचार करतोय पायदळ. ओके, पण पायदळच्या लिमिटेशन असतात. हा, जोश असतो. ओके, पण अजून एक अशी एक सोल्जर असतात, ते संख्येने खूप कमी असतात. ओके, अजून जवळ आलात तुम्ही. अजून थोडं विचार करावा लागेल. मी तुम्हाला अजून हिंट देतोय. खूप संख्येने कमी असतात. हा, दिस इज द राईट आन्सर. आय एम लुकिंग फॉर दिस आन्सर. स्पाय. स्पाय. तर स्पाय काय असतो? तो समोरच्या आर्मीमध्ये राहतो, पण त्या लोकांना काय वाटतं हा आपल्यातलाच आहे, आणि तो काय करतो? त्याचे सगळे सिक्रेट तो काढून इकडे त्याचं जे देश आहे त्याची जी ऑथॉरिटी त्यांना पुरवतो. तर स्पाय. तर मित्रांनो, आपला माइंड सुद्धा अशा प्रकारचा एक स्पाय आहे. आपल्या प्रत्येकाकडे एक मन आहे. काल मी यांना प्रश्न विचारला होता की मन आहे तर कुठे आहे? याने सांगितलं इथे. तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू लोकेट माइंड, but everybody knows that they have mind. You can locate your eyes, you can locate your ears, you can locate your tongue, mouth, but you can't locate so easily where is the mind. पण मन मात्र प्रत्येकाला आहे. तर आज आपण बघूया की आज मन नियंत्रण ठेवणं, मनावरती नियंत्रण ठेवणं का आवश्यक आहे. आपल्याला किती लोकांना अनुभव केला की मनावर नियंत्रण असणं आवश्यक आहे? वाटतं की नाही असं आपल्याला? तर आपण पुढे बघूया, मन म्हणजे नेमकं आहे तरी काय? काय एक मिस्ट्री आहे. जसं आपण चर्चा केली की प्रत्येकाकडे आहे, परंतु एक्झॅक्टली माहीत नाही कसं कार्य करतं. मनाचा स्वभाव काय त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. काय टेक्निक्स आहेत ज्याद्वारे आपण आपल्या मनाला नियंत्रणामध्ये ठेवू शकतो. आणि नंतर काही क्वेश्चन आन्सर जर तुम्हाला असतील तर सुद्धा आपण घेऊ शकतो. तर स्टेप बाय स्टेप घेऊया. नीड टू कंट्रोल द माइंड. तर या ठिकाणी जसं आपण यांनी सांगितलं, वेगवेगळ्या सोल्जरची आपण चर्चा करतोय. तर एक नेव्ही कमांडर, त्याचा हा इंटरव्ह्यू आहे, त्याचा हा ॲड्रेस आहे, तो आता आपल्याला मी दाखवणार आहे. प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि त्यावरती आपण थोडं डिस्कशन करूया. आणि जसं काल आपण शेवटी एक छोटीशी क्विज घेतली होती, आजही क्विज होणार आहे आणि आजही तुम्हाला एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. सो बी रेडी फॉर दॅट.
मला वाटतं तिथून चालू करावं लागेल. If you want to change the world, start off by making your bed. If you make your bed every morning, you will have accomplished the first task of the day. It will give you a small sense of pride, and will encourage you to do another task, and another, and another. And by the end of the day, that one task completed will in turn into many tasks completed. Making your bed will also reinforce the fact that the little things in life matter. If you can't do the little things right, you'll never be able to do the big things right. And if by chance you have a miserable day, you will come home to a bed that is made. That you made. And a made bed gives you encouragement that tomorrow will be better. To pass SEAL training, there are a series of long swims that must be completed. One is the night swim. Before the swim, the instructors joyfully brief the students on all the species of sharks that inhabit the waters off San Clemente. They assure you, however, that no student has ever been eaten by a shark, at least not that they can remember. But you are also taught that if a shark begins to circle your position, stay your ground. Do not swim away. Do not act afraid. And if the shark, hungry for a midnight snack, darts towards you, then summons up all your strength and punch him in the snout, and he will turn and swim away. There are a lot of sharks in the world. If you hope to complete the swim, you will have to deal with them. So if you want to change the world, don't back down from the sharks. Over a few weeks of difficult training, my SEAL class, which started with 150 men, was down to just 42. There were now 6 boat crews of 7 men each. I was in the boat with the tall guys, but the best boat crew we had was made up of little guys, the Munchkin crew we call them. No one was over 5'5". The Munchkin boat crew had 1 American Indian, 1 African American, 1 Polish American, 1 Greek American, 1 Italian American, and 2 tough kids from the Midwest. They out-paddled, outran, and outswam all the other boat crews. The big men in the other boat crews will always make good-natured fun of the tiny little flippers the Munchkins put on their tiny little feet prior to every swim. But somehow these little guys, from every corner of the nation and the world, always had the last laugh, swimming faster than everyone and reaching the shore long before the rest of us. SEAL training was a great equalizer. Nothing mattered but your will to succeed, not your color, not your ethnic background, not your education, not your social status. If you want to change the world, measure a person by the size of their heart, not by the size of their flippers. The 9th week of training is referred to as Hell Week. It is 6 days of no sleep, constant physical and mental harassment, and 1 special day at the Mud Flats. The Mud Flats are an area between San Diego and Tijuana where water runs off and creates the Tijuana Sloughs, a swampy patch of terrain where mud will engulf you. It is on Wednesday of Hell Week that you paddle down to the Mud Flats and spend the next 15 hours trying to survive this freezing cold, the howling wind, and the incessant pressure of equipment and instructors. As the sun began to set that Wednesday evening, my training class, having committed some egregious infraction of rules, was ordered into the mud. The mud consumed each man until there was nothing visible to our heads. The instructors told us we could leave the mud if only 5 men would quit. Only 5 men, just 5 men, and we could get out of the oppressive cold. Looking around the mud flat, it was apparent that some students were about to give up. It was still over 8 hours till the sun came up. 8 more hours of bone-chilling cold. The chattering teeth and shivering moans of the trainees were so loud, it was hard to hear anything. And then, one voice began to echo through the night. One voice raised in song. The song was terribly out of tune, but sung with great enthusiasm. One voice became 2, and 2 became 3, and before long, everyone in the class was singing. The instructors threatened us with more time in the mud if we kept up the singing, but the singing persisted, and somehow the mud seemed a little warmer, and the wind a little tamer, and the dawn not so far away. If I have learned anything in my time traveling the world, it is the power of hope. The power of one person,
a Washington, a Lincoln, King, Mandela, and even a young girl from Pakistan, Malala. One person can change the world by giving people hope. So if you want to change the world, start each day with a task completed. Find someone to help you through life. Respect everyone. Know that life is not fair and that you will fail often. But if you take some risks, step up when the times are the toughest, face down the bullies, lift up the downtrodden, and never ever give up. If you do these things, the next generation and the generations that follow will live in a world far better than the one we have today. And let's start here. We'll indeed have changed the world for the better. So many people, they wanted to change this world. है ना, बऱ्याच लोकांना हे जग बदलण्याची इच्छा असते. पण हा व्यक्ती सांगतोय त्याचा अनुभव. हा एक नेव्ही कमांडर आहे. तर आपले फोन सायलेंट मोड केलं तर रूपावे. तर हा स्वतःचा अनुभव सांगतोय की कशा प्रकारे एका विग्रस ट्रेनिंग मधनं त्यांना जावं लागतं. आणि किती लोकांची बॅच होती कोणी सांगेल? 150 लोकांची बॅच. आणि किती उरले शेवटी? ओनली 46. आणि त्याच्यानंतर पण अजून कमी होत गेले. तर एवढी विगरस, एवढी कठोर नरकमय परिस्थिती आपण म्हणू शकतो. बघितलं आपण इथपर्यंत थंड पाण्यामध्ये, म्हणजे जे हाडापर्यंत थंडी जाईल अशा पाण्यामध्ये त्यांना राहावं लागतं. आणि मग शेवटी तो सांगतो की ज्या वेळेला एक व्यक्तीने आवाज केला की हो आम्ही करणार, मग त्याचा आवाज ऐकून, त्याची जिद्द बघून, त्याची इच्छाशक्ती बघून दुसरा पण म्हटलं की हो मी सुद्धा करणार. आणि अशा प्रकारे सगळ्यांनी एकमेकाला प्रोत्साहन दिलं. तर इथे आपण बघतो की एक व्यक्ती आणि त्याची जी पॉवर आहे माइंडची, तो कशी इतरांना इन्फ्लुएन्स करू शकतो. आणि तो हा व्यक्ती बोलताना सांगतो की इफ यू कॅन डू द स्मॉल थिंग्स राईट, छोट्या छोट्या गोष्टी जीवनातल्या जर आपण व्यवस्थित नाही करू शकलो तर मोठ्या मोठ्या गोष्टी आपण काय करणार. तर म्हणून स्टार्ट विथ स्मॉल थिंग्स. तर आपल्या सगळ्यांसाठी एक मोठं चॅलेंज आहे, ते म्हणजे हे सगळे आपले सो कॉल्ड मित्र, जे आपला बहुमूल्य वेळ आपल्या जीवनातून घेऊन चालले. प्रत्येकाने अनुभव केला असेल की कशा प्रकारे आपण एक ठिकाणी बसतो, पण आपण शरीराने जरी त्या ठिकाणी असलो तरी मन मात्र त्या ठिकाणी नसतं. किती लोकांना अनुभव आहे, स्टडी करायला बसलात, समोर पुस्तक आहे, 2 तास होऊन गेले पण पान तेच आहे, कारण माइंड दुसरीकडे कुठेतरी आहे. आणि त्याला कारणीभूत आहे या गोष्टी. तर युनायटेड नेशन्स मध्ये 2014 त्यांनी एक सर्वे केला. त्यांनी सांगितलं की ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी, प्रत्येक 40 सेकंदाला एक व्यक्ती सुसाईड अटेम्प्ट करतो. एव्हरी 40 सेकंड ऑल ओव्हर द वर्ल्ड 1 पर्सन अटेम्प्ट ऑन सुसाईड. तर हे केव्हाचे स्टॅटिस्टिक्स आहे? 2014चे. आता काय चाललंय? 25. तर आता परिस्थिती कदाचित अजून पुढे गेली असेल. आपण प्रगती करतोय ना. तर आता ते म्हणतायत 2020 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी सर्वे केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की इन एव्हरी 20 सेकंड 1 पर्सन इज अटेम्प्टिंग फॉर सुसाईड. तर ही परिस्थिती आहे मित्रांनो. तर आपण म्हणतो बाहेरच्या लोकांकडून आपल्याला धोका आहे, टेररिस्ट अटॅक, इथच्या देशाने आपल्याला आक्रमण केलं, सीमेवरती काही फाईट झाली, पण त्याही तुलनेमध्ये हे जी आतली समस्या आहे ती जरा जास्त गंभीर आहे.
तर खरं युद्ध जे आहे, ऑल ग्लोरी टू द सोल्जर्स ओव्हर स्टँडिंग ऑन द बॉर्डर, बट ॲट द सेम टाइम आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक युद्ध चाललंय. आणि ती युद्ध कोणाशी आहे? मनाशी आहे, स्वतःशी आहे. आणि म्हणून आपण या विषयावरती चर्चा करतोय. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे? सोशल मीडिया. एव्हरीबडी इज बर्डन बाय द सोशल मीडिया. द सो कॉल्ड फ्रेंड, आपल्याला वाटतं हा आपला मित्र आहे, किती थिंग एकदम इझी झालेल्या आहेत, एका क्लिकवरती सगळ्यांना मेसेज जातो. येस, परंतु त्यासोबत सोशल मीडिया इज चेंजिंग युअर ब्रेन राईट नाव. ऑन अन ॲव्हरेज सर्वे केला गेला, त्यामध्ये बघितलं जो एज ग्रुप आहे तरुणांचा, ते ऑन अन ॲव्हरेज किती, जवळजवळ 7 तास कशावरती घालवत आहे? सोशल मीडियावरती. किती? 7 तास. तुम्ही बघितलं असेल लोकांना, इनकेस त्यांना वाटलं की मोबाईल नाहीये तर त्यांची अवस्था कशी होते? कुठे गेला? जणू काही त्याचा प्राणच हरवला आहे. होतं की नाही? असं बघितलंय का नाही? किंवा तुमचा स्वतःचा पण अनुभव असेल हा. सो वी आर ॲडिक्टेड टू सोशल मीडिया. किती लोक की सकाळी उठल्यानंतर पहिले मोबाईल बघतात आणि मेसेज आले कुणाचे बघूया. किती लोक करतात सकाळी उठल्या उठल्या? तर ही परिस्थिती मित्रांनो. तर सायकोलॉजीमध्ये ते म्हणतात दॅट इज कॉल्ड डोपामाइन इफेक्ट. इन्स्टंट प्लेजरसाठी आपण ह्या गोष्टी करतो आणि यामध्ये गुंतत जातो. आपला अटेन्शन स्पॅन जो आहे हा कमी होत चाललाय दिवसेंदिवस. कोणाच्या कृपेमुळे? सोशल मीडिया. आणि लास्ट इयर आम्ही एक सेपरेट लेक्चर घेतलं होतं यावरती, हाऊ टू हँडल सोशल मीडिया ॲडिक्शन. तर काय इफेक्ट होतोय याचा, काय परिणाम होतोय? तुम्ही काय नाही प्रभू, सगळे लोक तर यूज करतात मोबाईल, मी पण यूज करतो. हा, तो 7 तास घालवतो, मी 4 तास घालवतो, 3 तास कमी आहे. पण नाही मित्रांनो, आपला जो अटेन्शन स्पॅन आहे 10-12 वर्षांपूर्वीचा सर्वे होता, त्यामध्ये ऍटलिस्ट 12 मिनिटं एक व्यक्ती एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत होता. आता परिस्थिती काय? 5 सेकंदापेक्षा जास्त आपण एका गोष्टीवर फोकस करू शकत नाही. रील बघतोय, नुसतं स्क्रोलच करतोय तो. किती सेकंद ते रील असते? 30 सेकंदाची. तेवढा वेळ पण थांबायची त्याची कॅपॅसिटी नाही, लगेच स्क्रोल. पूर्वीच्या काळी आपण रीडिंग करायचो तर आपले बोट अशी फिरायची हॉरिझॉन्टली, आता आपलं बोट व्हर्टिकली फिरत आहे. दिस इज द कंडिशन माय डिअर फ्रेंड्स. तर आत्ताची आपली जनरेशन आहे त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? शॉर्ट अटेन्शन स्पॅन. खूपच एकाग्रता कमी झाली आहे. असं म्हणतात 25% लोक आहेत जे जवळच्या मित्रांची नाव सुद्धा विसरतात. त्यांच्या सर्कल मधल्या मित्रांची नाव पण विसरतात. 7% लोक आहेत जे स्वतःची जन्म तारीख पण विसरतात. तेवढं सुद्धा लक्षात नाही. तुम्ही अनुभव केला असेल काही वर्षांपूर्वी ज्यावेळी पटनाचे फॉर्म होते किंवा त्याच्याही अगोदर लोक डायरी ठेवायचे कुणाचा मोबाईल नंबर हे करायचं असेल तर. आणि काही लोकांचे चक्क मोबाईल नंबर पाठ असायचे, कमीत कमी 5-7 नंबर त्याचे पाठ असायचे, आईचा, वडिलांचा, कमीत कमी 5 नंबर. आता काय परिस्थिती आहे? काही लोक असे बघितले, मी स्वतः त्याला नंबर मागतोय, तुझा नंबर दे, 1 मिनिट. हा घ्या प्रभूजी, 9930141335. अरे स्वतःचा नंबर सुद्धा लिहून ठेवावा लागतोय, विचार करा. आणि ही रियालिटी मित्रांनो. And all credit goes to social media. So therefore this is very serious thing, my dear friend. आणि आपली मेमरी ही वीक होत चालली.
तर आता बघूया व्हॉट इज द माइंड. नेमकं मन आहे ते काय. तर मन हा आपल्या स्वतःचा प्रत्येकाचा एक अविभाज्य घटक आहे. आपण बरेच वेळेपासून मनाला बरंच काही बोलतोय, पण कोणी म्हणत जर माइंड एवढा त्रास देतो तर माइंडला थोडं काढून टाकूया ना जीवनातून, बाजूला ठेवून देऊया. ते शक्य आहे का? एखाद्या डायबिटीस झालेल्या व्यक्तीला जर काही जखम झाली पायावरती तर ती जखम सुधारत नाही, बरी होत नाही. मग डॉक्टर काय सांगतात, समजा पायाला जखम झाली आणि ती बरी होत नाही तर काय करावं लागेल, पाय काढावं लागेल, अन्यथा जीवाला धोका आहे. तर तसं मनासोबत करू शकतो. जर मन एवढं प्रॉब्लेमॅटिक आहे तर मन काढून फेकून देऊया ना बाजूला. पण तसं शक्य नाही. तो अविभाज्य घटक आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आपल्याकडे 2 शरीर असतात, एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर. स्थूल शरीर म्हणजे जे 5 पंचमहाभूतांनी बनलेलं असतं, अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर, जे हाडामासाचं बनलेलं शरीर, हे काय स्थूल शरीर याला म्हटलं जातं. पण याच्या आतमध्ये एक सूक्ष्म शरीर सुद्धा आहे, ते आहे मन, बुद्धी, अहंकाराने बनलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये माइंड हा अविभाज्य घटक आहे. तर आपण असं म्हणू शकत नाही की मनाला बाजूला ठेवून देऊया. तर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि त्याही मध्ये एक व्यक्ती आहे जो बसलाय, तो आहे आपण सगळेजण, प्रत्येक जण, म्हणजे आत्मा. आपण प्रत्येक जण कोण आहोत, आत्मा आहोत. तर आत्मा म्हणजे तो भूताकडीचा आत्मा नव्हे. आपल्या प्रत्येकाची ओळख काय, आपण एक सोल, आत्मा आहोत. जसं प्रत्येक दिवशी तुम्ही एक नवीन शर्ट परिधान करता आणि काही महिने, काही वर्ष तो शर्ट घालतात, पण ज्यावेळी शर्ट आता घालणं योग्य नाही मग काय करतात, मग फेकून देतात आणि मग काय करतात, पुन्हा एकदा एक नवीन शर्ट घेतात. अगदी त्याचप्रमाणे हे जे शरीर आहे, स्थूल शरीर आपण ज्याला म्हटलं, हाडामासाने बांधलेलं, हे काय एक युनिफॉर्म सारखं आहे. त्यांना घालणारा व्यक्ती कोण आहे, आत्मा. तर आत्म्याने हे शरीर धारण केलेलं आहे आणि काही काळासाठी 50 वर्ष, 60 वर्ष, जोपर्यंत हे योग्य परिस्थितीमध्ये आहे तोपर्यंत. परत हे शरीर सोडल्यानंतर आत्मा हा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तर स्थूल शरीर आपण अनुभवू शकतो, सूक्ष्म शरीर हे आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. आणि माइंड हा त्याचा एक अविभाज्य घटक आहे. तर आपण उदाहरण घेऊया कम्प्युटरचं. तर कम्प्युटरला एक हार्डवेअर असतं, बघितलं असेल आपण सगळ्यांनी. ते आहे आपल्या या स्थूल शरीरासारखं. नंतर काय असतं कम्प्युटरमध्ये, सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर दिसतं का डोळ्यांनी, नाही. ते आपल्या मन, बुद्धी, अहंकार, सूक्ष्म शरीरासारखं. नंतर काय, ऑपरेटर. सो त्या पूर्ण सिस्टमला ऑपरेट करतो, तो आहे आत्मा. तर कशा प्रकारे हे तिन्ही गोष्टी काम करतात, माइंडचा मेकॅनिझम काय, कशा प्रकारे तो कार्य करतो, ते आपण बघूया. तर आपल्या सगळ्यांना 5 इंद्रिय आहेत, बरोबर. याच्याने काय आपण ज्ञान ग्रहण करतो, ज्ञानेंद्रिय असते. समजा तुम्ही एक कालाजामुन बघितलं, एकदम मोठ्या साईजचं कालाजामुन, तुमचा आवडता पदार्थ, माझ्या वेळा संध्याकाळी डिनरला आहे. तर असं तुम्ही पदार्थ बघितला तर काय होतं, आपले डोळे त्या पदार्थाकडे बघतात आणि लगेच सिग्नल दिला जातो कुठे, माइंडकडे. माइंड काय करतो, तो सिग्नल बुद्धीकडे पाठवतो. मग बुद्धी त्यावरती डिसिजन करतो, ठीक आहे तुझा आवडता पदार्थ आहे, ओके चला घेऊ शकतो, खाऊ शकतो. सो जस्ट इमॅजिन करा, ह्या तिन्ही घटना घडतात, किती इन्स्टंट घडतात, एका क्षणामध्ये, काही पेक्षा कमी. या तिन्हींचं कॉम्बिनेशन बघा कसं आहे. आपले इंद्रिय बाहेरच्या जगामध्ये बघत असतो आपण गोष्टी, त्याचा इनपुट कोणाला जातो, माइंडला. आणि मन काय करतं, बुद्धीकडनं रेफरन्स येतो.
आणि अशा प्रकारे मग आपलं हे चाललं जातं. डिसिजन मेकर कोण आहे? इंटेलिजन्स, बुद्धी. पण दिस इज आयडियल स्टँडर्ड. आदर्श परिस्थितीमध्ये असं व्हायला पाहिजे. परंतु आजकाल असं होतं का? ते एक महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मन एवढं शक्तिशाली झालेलं आहे की ते बुद्धीला विचारतच नाही. जसं या ठिकाणी बघतो आपण, तुम्ही रात्री फिरताय, 11 वाजले आणि अजूनही अहो दुकान चालू आहे, तुमचे मित्र बसलेत, काय विचारतो मला, अरे यार काय अभ्यास उद्या होईल, असाइनमेंट हा ठीक आहे ते करून घेऊ आपण कोणाकडनं तरी, पण पहिले जाऊया. तर मन बुद्धीला विचारतच नाही, कारण मन एवढं शक्तिशाली आहे, बुद्धी काय झाली आहे, अशक्त आहे. त्याबद्दल आपण चर्चा करूया. ही परिस्थिती अशी होते, समजा एक व्यक्ती आहे आणि त्याला 5 त्याच्या गर्लफ्रेंड्स आहेत आणि प्रत्येक गर्लफ्रेंड त्याला म्हणते तू इकडे चल, एक म्हणते तू तिकडे चल. काय परिस्थिती आहे त्याची? तशी आपली परिस्थिती होते. आपले 5 इंद्रिय आहेत, ते 5ही बाजूला आपल्याला ओळख असतात. नाक म्हणतं अरे काय सुगंध, चल तिकडे जाऊया. डोळे म्हणतात नाही तिकडे काय भारी गोष्ट दिसते, चल तिकडे जाऊया. टंग म्हणते नाही तिकडे जाऊया, त्या रेस्टॉरंट मध्ये काय डिश मिळत आहे तिथे जायला पाहिजे. तर असे आपल्याला 5ही दिशेला ओढत आहेत. आणि मग काय होतं, आपण निर्णय घेऊ शकत नाही की माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. कारण मन एवढं शक्तिशाली झालंय, नियंत्रणामध्येच नाहीये ते. तर काही माइंड पॉवर्स आहेत जे आपल्या मनाला नेहमी ओढत असतात. ते कोणकोणते आहेत त्याबद्दल थोडी चर्चा करतो. त्यामध्ये 3 कॅटेगरी आहेत. तर पहिला आहे सिंपल, साधे माइंड पॉवर्स. चेकिंग नोटिफिकेशन ऑन व्हॉट्सअप, कोल्ड ड्रिंक्स, फास्ट फूड, या गोष्टी दिसल्यानंतर आपल्या मनाला ते ओढतात. पण ते आर सिंपल, त्याच्यामुळे एवढा काही मोठं डॅमेज तुम्हाला होणार नाही. ठीक आहे, खाण्याची इच्छा झाली खाल्लं मी, ओके, सिंपल. त्याच्यानंतर आहे सिरियस, पण याच्यापेक्षा सेकंड लेवलला कोण आहे, सिरियस लेवलला काही अजून गोष्टी आहेत. लॉस ऑफ कॉन्फिडन्स. काही लोकांना वाटतं की जीवनामध्ये मी आता काही करू शकत नाही, सगळं काही संपलं. का? एका परीक्षेमध्ये फेल झाला म्हणून नाही. डिप्रेशन, काही इश्यू चालू आहे जीवनामध्ये, त्याबद्दल एवढं सिरियसली घेतात त्यांना की त्यांना वाटतं की आता याच्यापुढे काही होऊ शकत नाही. प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये जी समस्या आहे ती कुणाच्याही जीवनामध्ये आलेली नसेल आणि हीच सगळ्यात मोठी समस्या आहे, असं त्याला त्यावेळी वाटत असतं. पण असं आहे का परिस्थिती? नाही. अरे बाबा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहेत, पण आपल्याला काय वाटतं की माझी समस्या हीच सगळ्यात मोठी आहे. आणि वॉचिंग नॉनसेन्स थिंग्स, चुकीच्या गोष्टी बघणं. तुम्ही किती लोकांनी शाळेमध्ये चिंगम खाल्लंय, च्युइंगम, आणि किती लोकांनी ते खाल्ल्यानंतर एखाद्या मित्राच्या डोक्याला लावलेलं आहे किंवा तुमच्या डोक्याला कोणी लावलंय? हे काय आहे? तर आमच्या स्कूलमध्ये करायचे असं बघा, काही लोकांनी हात वर केले, तर चुकून जर ते हात डोक्याला लावलं तुमच्या आणि तुम्ही काढायचा प्रयत्न केला, तुम्ही सांगणार काय होतं? निघतं का ते? निघत नाही. मग काय करावं लागतं? केस कापावं लागतं. तर मित्रांनो, ज्यावेळी आपण नॉनसेन्स थिंग्स बघतो त्याचे इम्प्रेशन आपल्या मनावरती त्या चिंगम सारखे जाऊन घट्ट बसतात आणि ते निघता निघत नाही. वर्षानुवर्ष होऊन जाते मित्रांनो. आणि मनाचा स्वभाव काय आहे? मन निगेटिव्हिटी लवकर अट्रॅक्ट करतो, पॉझिटिव्हिटी लवकर अट्रॅक्ट करत नाही. आजही मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुमच्या आयुष्यात घडलेल्या 5 चांगल्या गोष्टी सांगा, तुम्हाला विचार करावा लागेल, थोडं डोक्यावरती ताण द्यावं लागेल. पण मी जर म्हटलं 5 वाईट गोष्टी घडल्या तुमच्या जीवनात सांगा, तर म्हणजे 5 नाही 10 सांगतो. 1, 2, 3 हे असं झालं तसं झालं, मला ऍडमिशन नाही मिळालं, ऍडमिशन मिळाल्यानंतर एवढी फी बसली,
मला मग घरच्यांनी मला बाईक घेऊन नाही दिली, असे 10 वाईट गोष्टी लगेच धाड 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 बोलू. का? कारण मनाचा स्वभाव काय, तो निगेटिव्ह गोष्टींना लवकर पकडून बसतो. पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही किती त्याला सांगितलं तरी त्याकडे तो लवकर लक्ष देत नाही. तर हे सिरियस थिंग्स माइंड पुलर्स. आणि ह्याच्यापेक्षाही डेंजरस माइंड पुलर्स आहेत. ते काय? इलिसिट सेक्स रिलेशनशिप, कन्झ्युमिंग ड्रग्स, गॅम्बलिंग. these are very serious. मित्रांनो, तुम्हाला जर खरंच तुमच्या भविष्याची चिंता असेल तर कृपा करून ह्या गोष्टींपासून दूर राहा. ओके, सो लेट अस मूव्ह फॉरवर्ड. तर हे मन नेमकं आहे तरी काय? द मन इज लाईक अ मशीन, द थॉट मशीन. असं म्हणतात मनामध्ये ऑन ॲव्हरेज पर दिवस जवळजवळ 20,000 विचार येतात आणि जातात. हाऊ मेनी? 20,000 थॉट्स पर डे. आणि प्रत्येक विचार जवळजवळ 3 सेकंद आपल्या मनामध्ये राहतो. तर मन काय? एक थॉट मशीन आहे. बऱ्याच लोकांना आजकाल प्रॉब्लेम आहे ओव्हर थिंकिंग. हाऊ टू स्टॉप ओव्हर थिंकिंग ऑफ माइंड. तर त्याच्यावरती आपला एक सेपरेट सेमिनार आहे, हाऊ टू स्टॉप ओव्हर थिंकिंग ऑफ माइंड. तर बुद्ध म्हणतात, द माइंड इज एव्हरीथिंग व्हॉट यू थिंक यू बिकम. There is another saying in English, mind can make hell out of heaven. काय? Hell out of heaven and heaven out of hell. तर मन एवढं पॉवरफुल आहे की नरकमय परिस्थिती जरी असेल तरी ते त्याला स्वर्गासारखं भासवू शकतं. आणि एखादा व्यक्ती स्वर्गात जरी असेल तरी ती परिस्थिती त्याला नरकासमान भासवू शकते. दिस इज द पॉवर ऑफ माइंड. एवढं शक्तिशाली माइंड. तर हे सगळं कशावरून सुरू होतं? आपले थॉट्स. आपण विचार करतोय थॉट्स. तुम्ही कोणी काय प्रॉब्लेम आहे? काही थॉट्स आले तर गेले तर गेले, काही होत नाही. सगळी सुरुवात जी सायकल आहे कुठून सुरू होते? थॉट्स. कारण तुमचे जे विचार आहेत ते उद्या कृतीमध्ये रूपांतरित होते. विचार आहेत ते कृतीमध्ये येतीलच. तुमची जी कृती आहे तीच तुमची सवय बनेल. आणि जी सवय आहे तीच तुमचं चारित्र्य बनेल. आणि चारित्र्यावरूनच तुमचं भविष्य ठरेल. सो एव्हरीथिंग स्टार्टिंग विथ थॉट्स. व्हॉट काइंड ऑफ थॉट्स यू आर हॅव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. and therefore we are discussing about thoughts. तर हे मनाचं जे मशीन आहे त्याचा जरा विचार करूया की काय आहे नेमकं. तर भगवद्गीतेमध्ये भगवद्गीता 5,000 वर्षांपूर्वी कृष्णांनी अर्जुनाला सांगितली. त्यामध्ये सुद्धा अर्जुन प्रश्न विचारत आहेत मनाबद्दल. बघा अर्जुन काय म्हणतायत, तुम्ही माझ्या मागे रिसाइट करू शकता. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलभद्रम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. अर्जुन प्रश्न विचारतात कृष्णांना, ओ कृष्णा, द माइंड इज फिकर, वाइल्ड, पॉवरफुल अँड अनएंडिंग. I think it is as difficult to control as the wind. तर म्हणतात अर्जुन हे एक श्रेष्ठ धनुर्धर होते. आपण काल पण चर्चा केली होती. तर तसा व्यक्ती विचार करा त्याच्याकडे किती एकाग्रता असेल. बट ही इज ऍडमिटिंग की माझं मन नियंत्रणामध्ये नाहीये. कारण युद्धाची परिस्थिती आहे. युद्ध येऊन ठेपलंय ज्या युद्धासाठी पांडवांनी आयुष्यभर तयारी केली. आणि ते युद्ध आता समोर येऊन ठेपलंय. दोन्ही सैन्याचे समोरासमोर उभे आहे. आणि अर्जुन आता काय म्हणतोय, मी युद्ध नाही करणार. कारण गोंधळून गेलाय, त्याला डिसिजन मेकिंग करता येत नाहीये. तर चंचलही मनः कृष्ण. तर अर्जुनासारख्या व्यक्तीला जीवनामध्ये असा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपल्या सगळ्यांची काय? पण याच्यावरती कृष्ण उत्तर देखील देतात अर्जुनाला.
आपण समस्येचं वर्णन केलं पण उत्तर नाही मिळालं तर मग काय फायदा समस्येचं वर्णन करण्याचं. तर कृष्णांना प्रश्न विचारलाय आणि अर्जुनाने, आणि आता कृष्ण उत्तर देखील देत आहेत. पहिल्यांदा कृष्ण म्हणतात निसंशय महाबाहो मनोदुर्निग्रहच अभ्यासाने तो कोणतेय वैराग्यानं च गृह्यते. तर दोन प्रिन्सिपल येतात कृष्ण या ठिकाणी. पण इज अभ्यास, प्रॅक्टिस. तर just by attending this seminar, it will not happen that from tomorrow you will not have any problems of mind. No, this is not a one time event. की एक सेमिनार अटेंड केला आणि उद्यापासून तुम्ही म्हणा बस प्रभू आता मन एकदम नियंत्रणामध्ये आलं. नो, दिस इज नॉट द केस. प्रॅक्टिस, दिस इज द प्रोसेस. इट्स नॉट अ वन टाइम इव्हेंट. तर उद्या कोणी फोन करून मला बोलू नका प्रभूजी तुम्ही बोलले होते पण माझं मन तर जास्त त्रास द्यायला लागलाय. नाही. तर कृष्ण काय सांगतायत, अभ्यास आणि वैराग्य. देर आर टू थिंग्स, विल डिस्कस दॅट लेटर. तर कृष्ण सुद्धा ऍडमिट करतायत की निसंशय महाबाहो. असं नाही म्हणत अर्जुनाला काय अर्जुना तू काय बोलतोयस, वायकड बडबड लावलीस. कृष्ण स्वतःचे भगवंत ते सुद्धा मान्य करतात की हो मान्य आहे, परंतु उत्तर देखील देत आहेत. तर आपण मनाची काही वैशिष्ट्य बघूया. तर पहिलं वैशिष्ट्य आहे चंचल. आपण बघितलं नसेल लहान मोठं सगळ्यांची अपेक्षा असते की त्यांनी एका जागी बसावं शांत, काही आवाज नाही करावा. पण असं होतं का? नाही. ते लहान मूल आहे. तर कधी कधी आपलं मन सुद्धा त्या लहान मुलाप्रमाणे वागतं. तुम्ही त्याला सांगा एका ठिकाणी तुला एवढी खेळणी देत शांतपणे खेळ, ते खेळणार नाही. थोडा वेळ खेळेल पण लगेच दुसरीकडे पडणार. म्हणून लहान मुलांवरती नेहमी वॉच ठेवावं लागतं, नजर ठेवावं लागते. कारण ते काय करतील याचा भरोसा नाही. तर मन अगदी त्याप्रमाणे मित्रांनो. म्हणून आपल्या मनावरती आपल्या बुद्धीद्वारे आता नजर ठेवणं आवश्यक आहे. तर दिस इज फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ माइंड. काय म्हण? चंचल. कृष्णाने सांगितलं. दुसरं कॅरेक्टरिस्टिक काय? अजून एक उदाहरण दिलं चंचलसाठी, माकडाचं. किती लोकांनी बघितलं की माकड एका ठिकाणी शांत बसतात? नाही. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर. तर मन सुद्धा त्याप्रमाणे उड्या मारत असतं. एका टॉपिक वरून दुसऱ्या टॉपिकवर, तिथून परत तिसऱ्या टॉपिकवर. सेकंड, प्रमाथी, इंटॉक्सिकेटेड. तर विचार करा, समजा एक माकड आहे किंवा एक दारुडा व्यक्ती आहे ज्याला पिण्याची सवय आहे आणि त्याला मित्राने सांगितलं की आज माझ्याकडून तुला फ्री पार्टी आहे, तुला जितकं प्यायचं आहे तेवढं पी. काय करणार आहे व्यक्ती? फुकट. मग येऊ द्या. तर विचार करा, असा व्यक्ती आहे आणि याने आता पार्टीला गेला, मित्रांनी सांगितलं की चल फ्री मध्ये पार्टी माझ्याकडून चालू कर. हा लवकर थांबेल का? नाही. तर आता याने मस्तपैकी घेतलेली आहे, चांगली घेतली आहे आणि आता मस्तपैकी आडोल्याला लागला आहे. आणि विचार करा, अशा व्यक्तीला विंचू चावला. कुणाला अनुभव आहे विंचू चावण्याचा? तुम्हाला अनुभव आहे? कसं वाटतं? तर विचार करा, हा दारुड्या आहे, चांगला फुल टल्ली झालेला आहे आणि आता याला परत विंचू चावला आहे. काय परिस्थिती होईल याची? आणि समजा अशा व्यक्तीला ह्याच परिस्थितीमध्ये भूताने झपाटलं तर काय होईल? तर बऱ्याच वेळा मनाची अशी परिस्थिती होते. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, माइटी, बलवान. आपल्याला किती लोकांनी एक मॅड एलिफंटला बघितलंय? कदाचित व्हिडिओ तरी बघितले असतील तुम्ही. कारण आता आपल्याला एवढं सौभाग्य नाही राहिलं की आपण रिअल एलिफंट आपल्या डोळ्यांनी बघतो.
पण कमीत कमी व्हिडिओ बघितला नसेल तर घरी गेल्यानंतर बघा, आता नका बघू. तर एलिफंट ज्यावेळी तो मॅड होतो, तो एवढा डॅमेज करू शकतो आपण कल्पनाही करू शकत नाही. समोर कोणीही येऊ दे, तो त्याला जुमानत नाही. इथे बघतोय की तू संपूर्ण गाडीलाच साईडला करतोय. एवढा पॉवरफुल असतो एलिफंट. संपूर्ण एक झाड, प्रचंड झाड ज्याचे मूळ एकदम खोलवर गेलाय, ते सुद्धा उपटून काढू शकतो. एवढी पॉवरफुल आहे. तर मन सुद्धा कधी कधी अशा प्रकारे वागतं, बलवान. तर मी किती त्याला हे करण्याचा प्रयत्न करते, हालायला तयार नाही. तर एकदा एक दारुड्या व्यक्ती रात्री 12 वाजता रस्त्यावरती टल्ले होऊन चाललाय आणि त्याला पोलिसांनी पकडलं. काय रे, कुठे चाललाय एवढ्या रात्री? नाही नाही म्हणे, प्रवचनाला चाललो. हा काय प्रवचनाला? म्हणे प्रवचनकार कोण आहे? म्हणे माझी बायको. प्रवचनाचा विषय काय? म्हणे दारू पिण्याचे दुष्परिणाम. तर अशी एक पत्नी बिचारी कंटाळली होती, कारण नवरा खूप दारुड्या होता. तिला सूचना की काय करायला पाहिजे, काय करू की या व्यक्तीची दारू सुटेल. तर खूप प्रयत्न करायचे विचारी. तर एक दिवस एक आश्चर्यकारक घटना घडली. त्यांच्या घरी रोज न्यूजपेपर यायचा. तर हा व्यक्ती दारुड्या एक दिवस सकाळी उठला झोपेतून आणि मोठ्याने ओरडला, सोडून दिलं आजपासून सोडून दिलं. तर ही पत्नी खुश झाली, कारण रात्रीच तो पिऊन आला होता. तर पत्नीला आनंद झाला की अरे माझ्या नवरा काय साक्षात्कार झाला की सकाळी उठवल्या म्हणतो की दारू सोडून दिली एवढा शब्द बोलत होता तो. तर पत्नी गेली जवळ, म्हणे काय झालं, तुम्ही हा निर्णय कसा काय घेतला? तुम्ही दारू सोडली, मी किती आनंदी आहे, आता देवाला मी नवस करणार. म्हणे काय, मी काय म्हटलं तू ऐकलं का? सोडून दिलं. म्हणे काय दारू सोडली ना? नाही म्हणे, न्यूजपेपर वाचणं सोडून दिलं. कारण त्यामध्ये दिलं होतं दारू पिण्याचे दुष्परिणाम. म्हणून हा बादर म्हणतो की न्यूजपेपर वाचणं आजपासून बंद. तर कसं कधी कधी आपलं मन सुद्धा अशा प्रकारे वागतं. आणि चौथं आहे डिसओबिडियंट. म्हणजे बिलकुल तुम्ही बघितलं असेल कधी लहान मुलांना तुम्ही सांगा की बाबा इथं पंखा आहे, हा टेबल फॅन, त्याच्यामध्ये बोट टाकायचं नाही, हा किंवा इलेक्ट्रिक प्लग आहे त्याच्यापासून दूर राहायचं. ते पोरगं काय करतं? जे तुम्ही करायला नाही सांगितलंय तेच करणार. त्याला म्हणतात डिसओबिडियंट. तर कधी कधी मनाला माहिती आहे की ही गोष्ट केल्याने मला त्रास होऊ शकतो, सांगितलं पण आहे, ऐकलं पण आहे, पण म्हणतो ना कळतं पण वळत नाही. तर आपली सुद्धा परिस्थिती अशी होते की नाही. तर हा आहे मनाचा स्वभाव. तर म्हणून म्हटलेलं आहे युअर माइंड कॅन बी युअर बेस्ट फ्रेंड ऑर युअर वर्स्ट एनिमी. तर चाणक्य सुद्धा म्हणतात, चाणक्य म्हणतात की तुमचे जे सिक्रेट्स आहेत तुम्ही असं कोणालाही सांगायला नाही पाहिजे. सगळे सिक्रेट किंवा जे टॉप सिक्रेट असतात, कारण तुम्ही सांगितलं आणि त्या व्यक्तीने जर दुरुपयोग केला तर मित्रांनो आपलं मन जे आहे ना त्याला सगळे आपले सिक्रेट माहिती आहे. जस्ट इमॅजिन आपली परिस्थिती कशी आहे. आपण ज्या व्यक्तीबद्दल चर्चा करतो आहोत की याला नियंत्रणात करायचं आहे, हे करूया ते करूया, त्याला ते सगळं माहिती आहे. आपल्याला त्याला सगळी आपली सिक्रेट ऑलरेडी माहिती आहे. तर म्हणून कंट्रोल माइंड याला काय म्हटलंय? आपला मित्र म्हटलंय. परंतु ते जर अनकंट्रोल असेल तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? शत्रू म्हटलेलं आहे. तर भगवद्गीतेमध्ये हा श्लोक येतो, आपण माझ्या मागे म्हणू शकता, बंधुरात्मा मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुव. नियंत्रित मन हे एका इंजिन प्रमाणे आहे. आपल्या सगळ्यामध्ये इंजिन, पूर्ण रेल्वेला मागे भरपूर बोगी असतात, जवळजवळ 26 बोगी असतात, कधी 24 असतात, आणि एक इंजिन एकटं असतं, पण तरी सुद्धा ते सगळ्यांना उडतं. तर आपण बघितलं असेल, ते इंजिन ज्या डायरेक्शनला घेऊन जाणार त्या डायरेक्शनला संपूर्ण रेल्वे जाणार. तर आपलं मन त्या इंजिन प्रमाणे. आज आपण बघतो लोक या मनामुळे, मन नियंत्रणात नसल्यामुळे काय करताय, आत्महत्या करताय. कशामुळे? कारण बऱ्याच वेळा लोकांना अवास्तव अपेक्षा असतात, अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स. त्यामुळे लोक सुसाईड करतात. तर आपण बघितलं माइंडचे काय गुणधर्म आहेत, कॅरेक्टरिस्टिक. आपण 4 कॅरेक्टरिस्टिक बघितले. कोणाला आठवलं? एम फॉर I for intoxicant, N for and D for disobedient. तर आता बघूया, त्याला कंट्रोल करायचं असेल तर काय करायला पाहिजे. याला सुद्धा एक टेक्निक आहे. तो M स्टँड फॉर मेडिटेशन. तर आपण MIND हे अॅक्रोनिम बघितलं माइंड बद्दल. आता जे सोल्युशन आहे ते सुद्धा MINDच आहे, बट हिअर M फॉर मेडिटेशन. तर म्हणून आपण बघतो मंत्र मेडिटेशन आपण इस्कॉन मध्ये करत असतो. I फॉर इंटेलिजन्स, N फॉर न्यूट्रॅलिटी किंवा वैराग्य त्याला म्हणू शकतो, आणि D फॉर डिवोशन. तर लेट अस गो स्टेप बाय स्टेप. एम फॉर मेडिटेशन किंवा ध्यान आपण त्याला म्हणू शकतो. तर आपण मगाशी चर्चा केली की मन हे सूक्ष्म आहे. तर म्हणून सूक्ष्म गोष्टी जर टॅकल करायचं असेल तर उपाय सुद्धा सूक्ष्म असला पाहिजे. आणि म्हणून आपण काय करतो, मंत्र मेडिटेशन. तो मंत्र, त्याचा अर्थ होतो मनत्रायती इति मंत्र. सो मनाला नियंत्रण करण्यामध्ये आपली मदत करतो तो आहे मंत्र. तर म्हणून आपण हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करतो, नामजप करतो. तर बरेच मंत्र आहेत, असं नाही की हा एकच मंत्र आहे. तर बघा, आताही आपण एक छोटीशी एक्सरसाइज करून बघूया. प्रत्येकाने डोळे बंद करून माझ्या मागे ओम म्हणायचं आहे. ओम सुद्धा एक मंत्र आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला काय अनुभव होतो. मंत्राचा इफेक्ट आपण एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न करतो. ओके, पूर्ण श्वास घ्या एक मोठ्याने. हो, पुन्हा एकदा. हो, हरे कृष्ण. एक इफेक्ट आला की नाही मंत्र. तर बरेच मंत्र आहेत. आपण फक्त ओम शब्दाचा इफेक्ट बघितला. तर आपण इस्कॉन मध्ये 16 अक्षरांचा महामंत्र जप करत असतो किंवा उच्चारण करत असतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा 16 अक्षरांचा महामंत्र विशेष आहे आणि त्याबद्दल आपण पुढे एखाद्या वेळेस सविस्तर चर्चा करणार आहोत. परंतु आज फक्त आपण त्याबद्दल थोडी चर्चा केलेली आहे. पुढे जाऊया.
तर मेडिटेशन केल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतात? तर पहिला आहे क्लॅरिटी, स्पष्टता. तर बऱ्याच वेळा आपण बघतो प्रत्येक स्टुडंट, आज बारामध्ये आपण बघतो भरपूर अकॅडमी आहेत वेगवेगळ्या, भरपूर कॉलेजेस आहेत, मोठं कॉलेज आहे विद्या प्रतिष्ठा, भरपूर स्टुडंट दरवर्षी तिथे ऍडमिशन घेतात. आपले किती जण या ठिकाणी बाहेर गावून शिकायला आलेले आहेत बारामतीमध्ये, ऑलमोस्ट 50% बाहेरून या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुम्ही सुद्धा बघितलं असेल, ज्यावेळी घरून व्यक्ती असतो त्याचा उद्देश खूप चांगला असतो, तुम्हाला जाऊन शिकायचं आहे, काहीतरी जीवनामध्ये म्हणायचं आहे, काहीतरी त्याच्या महत्वाकांक्षी असतात. पण इथं आल्यानंतर काय होतं, तो बघतो की अरे माझ्या मित्र चांगल्या पार्टीला, कॉलेजमध्ये आज इव्हेंट आहे, अच्छा कोणता इव्हेंट आहे, अच्छा तो इव्हेंट आहे, अच्छा. तर असे भरपूर इव्हेंट चालू असतात, येत असतात, जात असतात. किती किती डे असतात, तुम्हाला चांगली आयडिया आहे किती डे असतात. तर अशामुळे काय होतं, त्याला क्लॅरिटी राहत नाही की मी नेमकं कशासाठी आलो होतो. आणि तुझा सगळा वेळ असे सगळे इव्हेंट अरेंज करण्यामध्ये, ते पार्टिसिपेट करण्यामध्ये निघून जात असतो. दुसरा काय फायदा होतो, कामनेस, स्थिरता. स्थिरता खूप आवश्यक आहे मित्रांनो, कारण ज्या प्रकारे जीवनशैली आपण जगतो आहोत, सगळ्यांना अनुभव आहे की मन स्थिरच नाहीये. स्थिर नसेल तर काय फोकस करणार आपण, जे काम हाती घेणार ते पूर्ण होणारच नाही. आपण उड्या मारत असतो, एक काम हाती घेतो, थोड्या वेळाने बोर होतो, लगेच दुसरं काम हाती घेतो, थोड्या वेळाने तिथून पण दुसरीकडे. तर असं आपलं चाललंय. म्हणून स्थिरता ही आवश्यक आहे. अजून काय फायदा होतो, शांती. बऱ्याच लोकांना मी विचारतो, मी मंदिरात आल्यानंतर कसं वाटतं, ते म्हणतात हे झाल्यानंतर शांती मिळते. तर बघूया सायंटिफिकली एक व्हिडिओ आपण बघूया, त्यामध्ये सांगितलं का मेडिटेशन केल्याने मनावरती काय इफेक्ट होतो. तर लक्षपूर्वक आहे का काय सांगितलं जातं या ठिकाणी. Researchers have known for decades that meditation can improve someone's physical and mental health. It can relieve stress, lower blood pressure, and lift someone's mood. But only in the last 10 years have neuroscientists taken a serious look at the changes in brain structure underlying some of meditation's benefits. Like everything else we do, meditation rewires our neural circuits, pruning away the least used connections and strengthening the ones we exercise most. Studies looking for signs of these changes usually focus on mindfulness meditation, which challenges people to keep their attention fixed on their thoughts and sensations in the present moment. Scientists acknowledge that many of these studies are small and not ideally designed, but at this point, researchers have gathered enough evidence to be confident that their findings are not just flukes. Experiments suggest that Buddhist monks have really robust connections between scattered regions of their brains, which allows for more synchronized communication. Expert meditators also seem to develop an especially wrinkly cortex, the brain's outer layer. We depend on the cortex for many of our most sophisticated mental abilities, like abstract thought and introspection. Several studies have confirmed that meditation can increase the volume and density of the hippocampus, a seahorse-shaped area of the brain in the middle of the skull that is absolutely crucial for memory. And although areas of the brain responsible for sustaining attention usually shrink as we age, meditation counteracts this decay. An increasing number of studies show that meditating for as little as 12 to 20 minutes a day for several weeks can sharpen the mind. In these studies, meditators have scored higher on tests of attention and working memory, which is the ability to temporarily store and manipulate information in one's mind. Some lifelong meditators in their 50s and 60s can even outperform 20-somethings on tests of visual attention. So if you're interested in trying meditation, you should probably start as soon as possible. For Scientific American's Instant Egghead, I'm Ferris Jaber. तर बेसिकली द पॉइंट इज दिस इज सायंटिफिकली प्रूव्हन की आज आपण जर मेडिटेशन केलं तर त्याचे आपल्या ब्रेनवरती काय इफेक्ट होतात. So there are two things, intelligence. Now we are talking about intelligence. I for intelligence. So intelligence and intellect, there are two different things. Intelligence means discrimination and determination.
तर त्याला म्हटलं तर विवेक बुद्धी किंवा सद्विवेक बुद्धी त्याला म्हटलं जातं, की आपण डिस्क्रिमिनेट करू शकतो की माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. तर बऱ्याच वेळा बुद्धीची तुलना, आपल्या शरीराची तुलना एका रथाशी केली जाते. या ठिकाणी बघा, एका रथाला 5 घोडे आहेत आणि याची तुलना कशाशी केली गेली? आपल्या 5 इंद्रियांशी. इथे डोळे आहेत, इथे नाक आहे, कान, जिव्हा वगैरे. तर हे सगळे काय 5 घोड्यांप्रमाणे. हा बसलेला व्यक्ती कोण आहे? हा चालवणारा चॅरिटर कोण आहे? बुद्धी. आणि लगाम काय आहे? माइंड. आणि हा बसलेला व्यक्ती कोण आहे? आत्मा, आपण स्वतः. तर आपण या शरीर रूपी रथामध्ये बसलो आहोत सगळेजण. ड्रायव्हर कोण आहे? आपली बुद्धी. लगाम काय आहे? मन. आणि समोर कोण आहे? इंद्रिय, आपले सेन्सेस. तर विचार करा, हा ड्रायव्हर जर अशक्त असेल, त्याच्या हातामध्ये ताकदच नाहीये, आणि आपण बघितलं ऑलरेडी हे 5 घोडे पॉवरफुल आहेत, तर काय परिस्थिती होईल रथाची? त्याचं गंतव्यस्थान असेल कुठे जाण्याचं, तिथपर्यंत पोहोचेल का? नाही. कारण काय, जो इंटेलिजन्स आहे, जो ड्रायव्हर आहे, त्याच्यामध्ये एवढी शक्तीच नाही की तो घोड्यांना नियंत्रणात ठेवू शकेल. तर म्हणून गरज काय आहे की आपल्या बुद्धीला स्ट्रॉंग बनवण्याची. तर कोणत्या दुकानामध्ये अशी सामग्री मिळेल की आपली बुद्धी स्ट्रॉंग होईल? काय द्यायला पाहिजे बुद्धीला स्ट्रॉंग करण्यासाठी? या ठिकाणी काही ते सांगतात की ऑरेंज खाऊ घाला, वेगवेगळ्या गोष्टी खाऊ घाला. पण अशाने होणार आहे का? तुम्ही सगळ्यात चांगलं जेवण जरी खाल्लं, जेवणामधलं सगळ्यात जे उपलब्ध असेल, तरी सुद्धा गॅरंटी नाही की बुद्धी, इंटेलिजन्स स्ट्रॉंग होईल. मग काय करायला पाहिजे बुद्धीला स्ट्रॉंग बनवण्यासाठी? हिअर कम्स द रीडिंग पार्ट, शास्त्र अध्ययन. तर म्हणून म्हटलेलं आहे, वाचाल तर वाचाल. तर भगवद्गीता मित्रांनो, आज आपण बघतो जगभरामध्ये भगवद्गीता वाचली जाते. इव्हन आपल्या इंडियन लोकांपेक्षाही जास्त बाहेरचे लोक भगवद्गीता वाचतायत. कारण भगवद्गीतेला काय म्हटलंय? संपूर्ण वेदांचं सार म्हटलंय. आज आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण वेदांचं अध्ययन करू. आपल्याला ती संस्कृत भाषा पण येत नाही. पण इस्कॉनचे फाउंडर श्रील प्रभुपाद यांच्या कृपेमुळे आज आपल्याला तीच भगवद्गीता आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्याही छोट्या मदरसेमध्ये जाणाऱ्या मुलाला विचारा, त्याला माहिती आहे कुराणमध्ये काय आहे? सगळं माहिती द्या, कारण ते पहिल्यापासून त्याला शिकवतात. आपल्या हिंदू मुलाला विचारा, त्याला माहित नाही भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत. कोणी कोणाला सांगितलं भगवद्गीता, ते पण नाही माहित त्याला. ही परिस्थिती आपली. विचार करा, कुठे चाललोय आपण? भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत? कोणाला सांगता येईल? 700 श्लोक. भगवद्गीता कुठे सांगितली गेली होती? कुरुक्षेत्रामध्ये. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि जर विचार करा, संपूर्ण जगभरात लोक वाचतायत आणि आपण स्वतः, जे आपण स्वतःला गर्वाने हिंदू म्हणतो, आणि आपल्या धर्मग्रंथामध्ये काय लिहिलंय तेच आपल्याला माहित नसेल तर काय? दुसरा मग कोणी व्यक्ती आणि तुम्हाला म्हणायला तुमच्या धर्माने आज सांगितलंय, तुम्हाला ते मुखाट्याने मान्य करावं लागेल. तर एक फायदा आहे की ज्यावेळी आपण शास्त्र वाचतो, आपल्या बुद्धीला धार लागते. स्वयंपाकघरामध्ये आईकडे जो चाकू असतो सब्जी काटायला, त्याला जर धार नसेल तर काय होतं? काटल्याच शकत नाही. तशी आपण चर्चा करतो पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन, विवेक बुद्धी. आपल्या बुद्धीला जर धारच नसेल तर आपण निर्णय घेऊ शकत नाही की माझ्यासाठी काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. तर म्हणून मित्रांनो, भगवद्गीता वाचायला पाहिजे. आणि आपल्या iOS बारामध्ये वतीने आपण दर आठवड्यामध्ये 3 दिवस ऑनलाईन भगवद्गीता रिडिंग घेत असतो. आपल्यापैकी बरेच जण त्यामध्ये असतात देखील. तर जे नाही ते सुद्धा अटेंड करू शकतात. मग सोमवार, बुधवार आणि शुक्रवार 20 मिनिटं. पण प्रत्येक दिवशी आम्ही एक श्लोक वाचतो, त्यावरती थोडी चर्चा केली जाते. तर आपण नाही वाचणार तर कोण वाचणार? दुसऱ्या धर्माचे लोक वाचतील? नाही. तर म्हणून आपण भगवद्गीता वाचायला पाहिजे, जेणेकरून आपला इंटेलिजन्स हा स्ट्रॉंग होईल. तर एक सायंटिफिक
व्हिडिओ बघूया कशा प्रकारे रीडिंग हे महत्वाचं आहे. I often get asked, why should I read more? Why would I bother reading a book when I could just watch a video summary of it? It's true, you can save some time this way, and there is nothing wrong with that. However, reading is to the mind what exercise is to the body, and you can't train your body by just watching YouTube videos. So let's get straight to the facts. Reading improves your focus and concentration. Reading, much like running or listening to music, can be a form of meditation. With all the distractions nowadays, people have really big problems with concentrating. Don't be one of them. In a single 5-minute span, the average person will divide their time between working on a task, checking email, chatting with a couple of people, and using their smartphone. This type of behavior causes stress levels to rise and lowers our productivity. When you read a book, all your attention is focused on the story. The rest of the world is closed off and you immerse yourself in every fine detail you're absorbing. Try reading for 15 to 20 minutes before work, and you'll be surprised at how much more focused you are once you get to the office. It's also a great relaxation technique. Have you ever felt so tense to the point you dreamt of escaping your life for a while? Surprise! You actually can. You don't need a plane ticket to the other side of the globe. A great book can take you all the way to another dimension. Many people overthink their problems when all they need is a break, so that they could go back to searching for a solution with a clear, relaxed mind. So you're stressed out? Then pick up the goddamn book. Research conducted in 2009 showed that reading is the most effective way to overcome stress, beating out old favorites such as listening to music, enjoying a cup of tea or coffee, or even taking a walk. Measured by evaluating heart rate and muscle tension, it took the study participants just 6 minutes to relax once they started turning pages. So when you lose yourself in a book, you can simply forget all your daily worries. That's assuming you aren't forced to read and aren't reading any heavy texts like legal papers. Scientific studies show that reading actually makes you smarter. Your body needs movement, that means your brain needs movement as well, and reading is the best workout for your mind. It's demanding in a neurological way, plus it requires concentration and intellectual activity. Mental stimulation can slow down the process of dementia and Alzheimer's disease, keeping your brain sharp as you age. Reading is healthy, just like a morning run, so find time for it. Also, everything you read fills your head with new bits of information, and you never know when it might come in handy. The more knowledge you have, the better equipped you are to tackle any challenge you'll ever face. Additionally, if you ever find yourself in dire circumstances, remember that although you might lose everything else, your job, your possessions, your money, even your health, your knowledge can never be taken from you. So therefore, reading is important. So therefore, we should be reading, not watching YouTube videos. जरी असं वाटेल की YouTube व्हिडिओ बघून आपला वेळ वाचेल, कारण एक बुक वाचायला जास्त वेळ लागेल, पण व्हिडिओ बघायला लगेच बघणं होईल. पण नाही, जसं त्यांनी सांगितलं की जरी तुम्ही व्हिडिओ बघितला तरी ते रजिस्टर्ड होणार नाही. तुमची क्रिएटिव्हिटी त्यामध्ये काहीच नसते, शून्य क्रिएटिव्हिटी. पण ज्यावेळेस तुम्ही बुक वाचता, your creativity increases and there are more benefits. So always go for studying. You take any successful people in life, they read books, they don't watch videos. So N for neutrality, vairagya, seeing mind as different from self. तर आपण आपल्याकडे मन आहे, पण आपण त्या मनापासून भिन्न आहोत. आपण मन नाही आहोत, आपल्याकडे एक मन आहे. तर पहिल्यांदा स्वतःला मनापासून भिन्न समजा. जसं लहान मूल रडतं तर त्याला कधी कधी आपल्याला नेग्लेक्ट करावं लागतं, दुर्लक्ष पण करावं लागतं. कारण प्रत्येक वेळी जर त्याला आपण तशी सवय लावली तर त्याला पण कळतं की जसं मी रडायला सुरुवात केली लगेच आई येणार, वडील येणार. तर आईला पण माहीत असतं, म्हणून प्रत्येक रडण्या वेळेस आई जात नाही. तर तसंच आपल्या मनाचा प्रत्येक विचार
आपण जर त्याकडे लक्ष दिलं आणि तो सिरियसली घेतला तर मनाला मग आपला वीक पॉईंट कळलेला आहे. तर म्हणून आपण त्याला नेग्लेक्ट करणं, थोडं वैराग्य त्याच्यापासून हे केलं पाहिजे त्याला. ठीक आहे, प्रत्येक वेळी त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मनात प्रत्येक विचारावरती सिरियस व्हायची गरज नाही. तर अजून एक गोष्ट करणं आवश्यक म्हणजे काय, नको असलेल्या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवणं. विड्रॉ युअर सेन्सेस फ्रॉम रॉंग एंगेजमेंट्स. तुम्ही म्हणाल की नाही मी ठीक आहे थोडंफार केलं तर चालतं, काही होत नाही. नाही, फरक पडतो. त्याचा सरळ फरक पडतो तुमच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये. तर फेमस हे तुम्ही ऐकलं असेल गांधीजींचे 3 बंधन. यांच्याकडे पण म्हणून शिकू शकतो. नको असलेल्या गोष्टी बघू नका, नको असलेल्या गोष्टी ऐकू नका. तर हे सुद्धा आपण करणं आवश्यक आहे. कारण शेवटी मित्रांनो डिस्ट्रॅक्शन ही एक चॉईस आहे. काय आहे डिस्ट्रॅक्शन? चॉईस. आपल्या सगळ्यांचा तो निर्णय आहे. ऑटोमॅटिक डिस्ट्रॅक्शन होत नाही. आपण त्याकडे लक्ष दिलं तरच ते डिस्ट्रॅक्शन होतं. तर यासाठी उदाहरण दिलं जातं कासवाचं. या ठिकाणी 3 वेगवेगळे कासवाचे फोटो आहेत. तर कासवाची विशेषता काय आहे, ज्यावेळी तो फिरत असतो आणि त्याला जर वाटलं की आता सिच्युएशन डेंजरस आहे, इथे काहीतरी धोका आहे, तो काय होतो लगेच त्याचे सगळे जे अवयव असतात, इंद्रिय असतात, तो आतमध्ये घेतो आणि एका दगडासारखा तिथं तो पडून राहतो. आणि इतकं कठोर असतो त्याचा शेल की त्याच्यावरती किती अगदी हत्तीनं जरी पाय ठेवला तरी त्याला काही होत नाही. पण तो असं केव्हा करतो, ज्यावेळी त्याला वाटतं की आता या ठिकाणी धोका आहे. तर आपल्याला सुद्धा इंद्रिय आहे, जसं तू आपले पाय, डोळे, तोंड सगळं आतमध्ये घेऊन घेतो, तसंच मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला फिरताना असं वाटेल, जगामध्ये वावरताना की ही परिस्थिती माझ्यासाठी योग्य नाहीये, हे ऐकणं, हे बघणं माझ्यासाठी योग्य नाहीये, काय करायला पाहिजे, आपण तिथून पळ काढायला पाहिजे. तिथंच उभे राहिलो तर मग मेलो. तर कासवाकडनं आपण हे शिकू शकतो. बऱ्याच आपल्या पुरातन मंदिराकडे जर तुम्ही गेलात कधी तर बाहेर कासवाचं हे असतं. ते का ठेवलं असतं तिथं, हे शिकवण्यासाठी की ज्यावेळी तुम्ही मंदिरात आल्या तर इथं तुमच्या अवयांना आत्मा ठेवण्याची गरज नाही. आता त्यांना बाहेर काढा, भगवंतांचं दर्शन घ्या, चांगलं ऐका, प्रसाद टेस्ट करा. परंतु बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना इंद्रियांना नियंत्रणामध्ये ठेवा. तर हे आपण या कासवाच्या उदाहरणावरून शिकतो. तर या ठिकाणी या व्यक्तीचं उदाहरण दिलं गेलं आहे. या व्यक्तीने काय केलं, नायग्रा जी रिव्हर आहे मोठी, तिला क्रॉस करण्याचं नाही रेकॉर्ड मिळवलेलं आहे. या तीरावरून दुसऱ्या तीरावर. तुम्ही पण कधी आपल्या गावामध्ये ते फिरणार येतात डोंगरी लोक, 2 खांबे लावतात, मग मध्ये एक रोप आणि मग त्यावरती ती मुलगी किंवा जे काही असेल ते वॉक करतात, बॅलन्स करतात. तर किती डिस्टन्स असतं, काही फुटांचं डिस्टन्स असतं. पण या व्यक्तीने विचार करा, किती एवढी मोठी रिव्हर आहे, त्याने रेकॉर्ड बनवला आहे 2012 मध्ये, या तीरावरून त्या तीरापर्यंत. आणि डेप्थ किती होती, 61 मीटर डेप्थ. म्हणजे पडला तर काय होईल, 10 फुटाची डेप्थ नाहीये, 61 मीटर त्याची डेप्थ आहे. तर एवढं सगळं त्याच्या अगोदर 7 प्रोफेशनल लोक होते ज्यांनी पण अटेम्प्ट केलं होतं, पण ते सक्सेसफुल होऊ शकले नाही. याला विचारलं गेलं तर याने काय सांगितलं की माझ्याकडे दुसरी चॉईसच नव्हते, दुसरीकडे बघण्याची, इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट होण्याची. 1 पॉइंटेड अटेन्शन. आणि तेव्हा तो ते करू शकला. आणि डी फॉर डिव्होशन. तर भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 42वा श्लोक आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे इंद्रियाणि परम्याहुः इंद्रियभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु सः.
तर इंद्रिय के परे मन है, मन के परे बुद्धि, और बुद्धि के परे आत्मा है. दिस इज द सिक्वेन्स. आत्मा, त्याच्यानंतर बुद्धी, त्याच्यानंतर माइंड, आणि नंतर इंद्रिय आहे. तर बॉस कोण आहे? आत्मा आहे, नंतर बुद्धी आहे, नंतर मन आहे, आणि नंतर इंद्रिय आहे. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपल्या या ठिकाणी ट्रान्सलेशनमध्ये म्हटलं, इफ द माइंड इज एंगेज इन द ट्रान्सेंडंटल सर्व्हिस ऑफ द लॉर्ड, देर इज नो चान्स ऑफ इट्स बिंग एंगेज इन द लोअर प्रोपेन्सिटीज. तर म्हणून मनाला योग्य एंगेजमेंट देणं आवश्यक आहे. इंग्लिशमध्ये सांगे, आयडियल माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. खाली मन शैतान का घर. तर मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये असं कधीही वेळात नसले पाहिजे तुम्हाला आता माहित नाही की आता पुढे काय करायचं. त्याला म्हणतात आयडियल सिच्युएशन. बसलोय, काय करायचं काही माहित नाही, काही डेडलाईनच नाही ठरवली तुम्ही जीवनामध्ये, काही टू डू लिस्ट नाही तर तुमच्याकडे. तर असं जर तुम्ही जीवन जगा तर दॅट इज व्हेरी डेंजरस. तुम्ही अनुभव केला असेल, ज्यावेळी एखाद्या कामामध्ये आपण बिझी असतो, मन त्रास देत नाही, पण एकटं तुम्ही रूम मध्ये आहात, कोणी नाहीये, काही एंगेजमेंट नाही, मनामध्ये जास्त विचार चालतात, तर हा माणसा स्वभाव आहे. तर मन नियंत्रण करण्याचे आपण काही उपाय पण बघितले. तर हे सगळं करत असताना आपल्याला मदतीची आवश्यकता भासेल. जसं सायकल चालव, लहानपणी सायकल शिकला असाल तर बॅलन्स करण्यासाठी मग आपल्या बाबा काय करतात, आपल्या सोबत येतात की तू चालव, मी मागे धरून ठेवलेला आहे. आणि आपल्याला हा बाबांनी धरलंय, पण एकदा बाबा धरतात, दुसऱ्यांदा जातात, तिसऱ्यांदा काय करतात, सोडून देतात. आणि आपल्याला नाही बाबांनी धरलंय. तर एक हायर ऑथॉरिटी जे असतात त्यांची मदत लागते. आणि ते कोण आहे? आपण भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे. कारण आपले सगळे प्रयत्न कदाचित विफल होऊ शकतात. कारण माइंडचे कॅरेक्टर्स आपण बघितले, ते बलवान आहे, चंचल आहे. तर कदाचित एवढे सगळे उपाय करून सुद्धा असं होईल की आपण कमी पडू. पण अशा वेळी काय करायचं आपण? भगवंताचं एक नाव आहे ऋषिकेश. कृष्णाचं एक नाव आहे ऋषिकेश. त्याचा अर्थ होतो ओनर ऑफ द सेन्सेस, वन हू कॅन कंट्रोल सेन्सेस. तर आपलं मनाला जर नियंत्रण करायचं, आपण भगवंतांना सुद्धा प्रार्थना अर्पण केली पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ आहे शेवटचा, तो आपण बघूया आणि मग आपण क्वेश्चनसाठी ओपन करूया. One time, I was flying from Moscow, Russia, to Kiev, Ukraine. I boarded the flight, and the stewardess came up to me and said, "Welcome on board, sir. We guarantee takeoff." I asked her, "Landing, madam?" She said to me, "You're a monk, aren't you? Pray to your Lord Almighty for a safe landing." We all are aware that when we take a flight, the takeoff is completely beyond us. We can do nothing about the takeoff. It's completely in the hands of the pilot. And when it comes to landing, even the landing is completely beyond our control. It's in the hands of the pilot. Many times when I fly, and there is a very smooth landing where we don't even come to know that the plane has landed, people give an ovation, a loud round of applause. I have not been an exception. Of course, the only thing is we don't give a standing ovation because the seatbelt sign is still on. Yes, ladies and gentlemen, the landing is also beyond our control. And what about the turbulence? The turbulence during the journey, during the flight, is also completely beyond us. The wind speed is beyond us. When the plane passes through the clouds and the entire plane becomes wobbly, it's not in our control. What is in our control during the flight is our choice. Some people choose to just go to sleep, yet others get completely drunk on alcohol. Some watch movies, some keep munching something, yet others make new friends, talk to others, and network. Yes, what to do during that journey is in our control.
in the journey of life as well, the takeoff, which is our birth, is completely beyond our control. We didn't choose our parents. We didn't choose which nation we were born in. We didn't choose which city we were born in. We didn't choose our socio-economic class we were born in. We didn't choose our looks. We didn't choose the religion we were born in. Our takeoff, the journey of life, was completely beyond us. And the landing, death, even that will be completely beyond us. I've heard many times people telling me that they would just love to die by getting a massive heart attack and dropping dead. No trouble for them, no hospitalization, no tubes, no needles, no trouble caused to others. One shot, go. Now, no matter how much we might wish that, it's just beyond us. How we go and how the landing happens is completely beyond us. And what about the turbulence, the disturbances, the problems during the journey of our life? Some of them are within our control, which we can solve. So many problems and issues and the turbulence caused is completely beyond our control because it's caused by situations which are beyond us. It's caused by people who are beyond us. Yes, ladies and gentlemen, in this journey of life, the takeoff, landing, and the turbulence is not in our control. What is in our control of that is the choices we can make. And therefore, spirituality is about learning how to make those right choices. When we learn to make those right choices, we learn to live a transformed, happy, fulfilled life despite all the turbulence and problems that are going on around us. It is said, when we are beautiful, it's God's gift to us. When we live our life beautiful, it is our gift to God. Therefore, being a me is a matter of birth. Being a man is a matter of age. Being a gentleman is a matter of choice. And as a corollary to that, being a female is a matter of birth. Being a woman is a matter of age. Being a gentlewoman is a matter of choice. Let us all take to spiritual wisdom, learn to make the right choices which are within our control as our gift to God, and thus live our lives as thorough and perfect, ladies and gentlemen. Thank you. So what is in our hand? Choices. आपल्याकडे प्रत्येकाला योग्य निवड करण्याचा अधिकार आहे आणि ती निवड आपण करायला पाहिजे. त्यासाठी आपली बुद्धी स्ट्रॉंग असली पाहिजे की वीक असली पाहिजे? मनापेक्षाही स्ट्रॉंग. आणि ती कशी होईल, केव्हा होईल? ज्यावेळी आपण शास्त्रांचं अध्ययन करू, रीडिंग करू. सो समरी आपण बघितलं की कशा सोशल मीडियाचे इफेक्ट आपल्यावर होत आहे. आपला अटेन्शन स्पॅन हा कमी होत चाललाय, मेमरी ही वीक होत चालली आहे. आणि नीड ऑफ द अवर इज we need to pay attention to the mind. नंतर आपण बघितलं की माइंड म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल आपण चर्चा केली. कम्प्युटरची आपण अनालॉजी घेतली, बघितलं कशा प्रकारे सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि ऑपरेटर. ऑपरेटर इज सोल, हार्डवेअर इज अवर बॉडी and the software is our sukshma, subtle body, mind, intelligence and ego. Then we saw how to control mind. The M stand for meditation, I for intelligence, N for neutrality, D for devotion. And the characteristic of mind is mighty, intoxicated, medic and disobedient. So here we'll stop. Thank you so much. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, अन्यथा आपण क्विज ठेवू शकतो. नंतर मी ते उपलब्ध आहे. कोणाला काही प्रश्न असेल, आपण चर्चा केली त्याबद्दल तर आपण विचारू शकता.